पुण्यापासून साधारण 20 ते 22 किलोमीटर अंतरावर असणारं हे ठिकाण आणि चिंचवडपासून साधारण 8 किलोमीटरवर असणारं दुर्गा टेकडी किंवा दुर्गा उद्यान किंवा दुर्गा मंदिर असंही तुम्ही म्हटलं तरी चालेल। तर इथे अशा गाड्या पार्क केलेल्या आहेत सगळ्यांनी। दुर्गा टेकडीच्या शेजारीच आहे अप्पू घर की जिथे वेगवेगळ्या राईड्स लहान मुलांना एन्जॉय करता येतील आणि त्याच्याच शेजारी आहे डॉल्फिन वॉटर पार्क। तर मॉर्निंग वॉकची वेळ आहे सकाळी 5 ते 9। आजकाल उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि उन्हाळ्यात बाहेर तुम्हाला कुठं फारसं जायची इच्छा होत नाही, तर त्यावेळी तुम्ही या अशा सुंदर ठिकाणी जाऊ शकता की जिथे गेल्यानंतर तुम्हाला गारवा पण जाणवेल, एन्जॉयही करता येईल। तर दुर्गा टेकडीला जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही पहाटे 5 वाजल्यापासून ते सकाळी 9 वाजेपर्यंत मॉर्निंग वॉकसाठी जाऊ शकता की ज्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फी नाही आहे, म्हणजेच फ्री ऑफ कॉस्ट आहे। आणि जर तुम्ही त्याच्यानंतर गेलात तर त्याच्यासाठी तिकीट्स आहेत, म्हणजे मला वाटते साधारण 11च्या नंतर नॉमिनल तिकीट्स आहेत त्यांचे 10 रुपये वगैरे। तर इथे बघण्यासाठी काय काय आहे तर खूप छानसं असं दुर्गा मातेचं मंदिर आहे, त्यानंतर खूप छानसं तळं आहे आणि जंगलसारखाच एरिया आहे। ज्यांना ट्रेकिंग आवडतं त्यांच्यासाठी तर एकदम बेस्ट म्हणलं तरीसुद्धा चालेल, असं जंगल असल्यासारखंच आहे। तर ॲक्च्युली दर विकेंडला आम्ही वॉकला जातो, सॅटर्डे संडे, पण ते नॉर्मल वॉक असतं। आमच्या शेजारी गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये जात असतो। तर यावेळी आम्ही विचार केला चला काहीतरी वेगळं ट्राय करू, म्हणून इथं दुर्गा टेकडीला आलेलो आहे आणि प्रॉपर हे ट्रेकिंगचं फील आहे। इथे टेकडी आहे आणि ही अशी आहे ना टेकडीच आहे आणि आम्ही दुसऱ्या रोडनं आलो। काय म्हणायचं तुला? छान आहे, पण खूप मस्त आहे, झाडावर खूप छान आहे, रस्ते पण चांगले आहेत। विकेंडला येऊ शकता, कधी पण येऊ शकता, फिरायला असेल तुम्हाला सकाळी मॉर्निंग, बरोबर 5 ते 9 तुम्हाला वेळ आहे। आणि तुम्ही 11 नंतर आलात तर फक्त तुम्हाला ती जी पण नॉमिनल त्यांचे 10 रुपये की 20 रुपये तिकीट आहे ते तिकीट काढावं लागेल। आणि हे खूप छानशी अशी खेळणी ज्याला आपण म्हणतो लहान मुलांना खेळण्यासाठी स्लाईड्स वगैरे आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्लाईड्स आहेत आणि जागोजागी हे तुम्हाला दिसेल। खूप छानसं असं मेंटेन यांनी केलेलं आहे, अतिशय क्लीनलीनेस तुम्हाला इथं आढळेल, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तुम्हाला इथं बघायला जंगलच आहे, म्हणजे थोडक्यात आहे ना। तुम्हाला जर योगा वगैरे करायचा असेल तर प्रॉपर योग मंदिर म्हणून बांधलेलं आहे त्यांनी, तिथं तुम्ही योगा वगैरे करू शकता, तुम्ही तुमची स्वतःची मॅट नेऊ शकता आणि तिथे योगा करू शकता। आणि प्रॉपर व्यवस्थित असं प्लेन रोड केलेलं आहे त्यांनी ट्रॅक वॉक करायला, त्यामुळे एकदम मस्त। आमचा प्रयत्न आहे की टेकडीच्या वरपर्यंत पूर्ण जायचं, म्हणून आम्ही चाललेलो आहे आता। आणि आशुतोष ॲज युजल बिलकुल घाम नाही, काय नाही, एकदम फुल एन्थुसियास्टिक आहे ना, दमल्यासारखं वाटत नाही। अशा स्टेप्स आहेत आता। आणि टेकडीच्या वर गेल्यानंतर सगळ्यात हायेस्ट पॉईंटला गेल्यानंतर तुम्हाला हा व्ह्यू बघायला मिळतो। तर ॲक्च्युली ना आम्हाला यायला वेळ झाला, वेळ म्हणजे आम्ही 8 वाजता आलो, तर तुम्ही ना लवकर या 6 वाजता वगैरे, खूप छान मजा येईल। तसं इथं ऊन नाही लागत काय, कारण पूर्ण तुम्ही बघितलं सगळीकडे जंगलच आहे, तुम्ही कधीही या चालतंय, पण अर्ली मॉर्निंग आला तर मस्त छान आहे एकदम नॅचरल फील। हां, मध्ये खाली रस्ता आहे पण इथे वरती आला तर डोंगराचा आतून फील, तुम्ही उंच कुठे आलेले, यू कॅन सी दॅट नाउ। हां ना, हा असा व्ह्यू आहे, इथून सगळ्या पिंपरी चिंचवडच्या बिल्डिंग दिसत आहेत आणि हो पॅक केली, भिंत बांधली ना, मस्त झाडं मेंटेन केलेत। पावसाळ्यात तर मला वाटतं खूपच मस्त वाटेल इथं। दुसरीकडे आपण जातो सगळ्या ट्रेकिंग पॉईंट शोधत, पण हे सुद्धा एक खूप छान ऑप्शन आहे पावसाळ्यामध्ये फिरायला येण्यासाठी, व्यायाम करायला। इथून मस्त येते असं, उन्हाळ्यातच कसलं मस्त दिसतंय, पावसाळ्यात तर विचारायलाच नको। क्लीनलीनेस पण आहे इथं चांगला।
जिमचे आणि मला वाटतं हे नवीनच बसवलेले आहेत हे जिमचे इन्स्ट्रुमेंट्स. तर इथं सुद्धा तुम्ही एक्सरसाइज करू शकता. हे असे रोड आहेत बघा, तुम्ही असं बघू शकता. आता आम्ही इथून असं जाणार आणि वरून हा जो वरचा रोड दिसतोय ना, तो वरून आम्ही आलो आता या बाजूला आणि नंतर आता हा पॉईंट बघून आम्ही इकडे जाणार खाली. इतकं छान आहे ना, मस्त आहे. आणि प्रॉपर रोड सगळे डांबरी रोड आहे. आणि इथे बघा असं ध्यान वगैरे मेडिटेशन वगैरे पण करतात लोक इथं, बघू शकता तुम्ही. मस्त एकदम शांत आणि छान प्लेस एकदम. जागोजागी असं बसायला केलेलं आहे. इथं मस्त छोटासा वॉटरफॉल आहे, पण मला वाटते तो पावसाळ्यात दिसेल है ना. पावसाळ्यात मस्त दिसेल हे नॅचरल. आणि याच्याच बाजूला हे टेम्पल आहे. नवरात्रामध्ये दुर्गा मातेच्या मंदिराला भयानक गर्दी असते. अतिशय सुंदर असं हे टेम्पल आहे, एकदम निसर्गरम्य ठिकाणी आणि खालतीच आहे. त्याच्यासाठी तुम्हाला खूप जास्ती वरती चालायला जायची गरज नाही, खालीच आहे ते. बरेच जण असे स्वतःचे रॅकेट्स घेऊन येतात आणि छान इथं सुद्धा एन्जॉय करतात. आणि इथं पाण्याची ही पाईपलाईन बघा. आणि इथं जवळच खूप छानसं असं तळंसुद्धा आहे आणि जागोजागी तुम्हाला इथं प्यायच्या पाण्याची पण सोय आहे, प्रॉपर फिल्टर वगैरे आहे. आणि हे जे तळं आहे, या तळ्यामध्ये इतके क्यूटसे असे मस्त बर्ड्स आहेत. याचा तुम्ही आनंद घेऊ शकता. डक आहेत सगळे. आणि माशाचा प्रचंड मोठे मासे. आणि या तळ्यामध्ये ना मासेसुद्धा खूप मोठे मोठे आहेत. म्हणजे ते लिटरली तुम्हाला लांब डिस्टन्सवरून दिसतात, इतके मोठे मोठे मासे आहेत. तर असं लहान मुलंसुद्धा खूप छान एन्जॉय करतील अशी ही निसर्गरम्य अशी प्लेस आहे. तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडेल. आणि जसं तुम्ही गेटच्या आतमध्ये याल तसं तुम्हाला मॅप वगैरे पण दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं प्रॉपर क्लीनलीनेस आहे, स्वच्छतागृह आहे, प्यायच्या पाण्याची सोय आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळं काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. आणि इथलं जे तिकीट आहे ते मी तुम्हाला सांगितलं 10 रुपये तिकीट आहे जर तुम्ही 11च्या नंतर आलात तर. पण सकाळी 11च्या आधी आलात तर हे तुम्हाला फ्री आहे. बाहेर आल्या आल्या तुम्हाला हॉटेल दिसेल, छोटंसंच आहे. आणि बाहेर असे खूप सारे हेल्दी ऑप्शन्ससुद्धा इथं तुम्हाला दिसतील, मोदक वगैरे मिळेल. तर तुम्हीही अशा निसर्गरम्य ठिकाणी व्हिजिट देऊ शकता. कसा वाटला व्हिडिओ? आवडला तर लाईक करा.